नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या पॉलिटिकल न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपले स्वागत। ऐतिहासिक आणि जागृत देवस्थान कुकडेश्वराचे दर्शन घेऊन भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि महायुतीच्या घटक पक्षांचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जुन्नर तालुक्याचा शुक्रवारी दौरा केला। कुकडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाची पाहणी यावेळी त्यांनी केली। यावेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, भाजपच्या नेत्या आशा बुचके यांच्यासह तालुक्यातील महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी आणि कुकडेश्वर परिसरातील आदिवासी बांधव उपस्थित होते। महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर उपस्थित सगळ्यांनीच सडकून टीका केली। कोणतेही सरकार आलं तर तुमचं आरक्षण कुणी हिसकावू शकत नाही असा विश्वास माजी आमदार शरद सोनवणे यांनी उपस्थितांना दिला। काय म्हणाले शरद सोनवणे, चला पाहूया। मागे 75 वर्ष काँग्रेस असेल किंबहुना आता 10 वर्ष झाली आता भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो माझ्या तमाम आदिवासी बंधू भगिनींना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला आव्हान करून आदिवासींच्या असलेल्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि कुणाचा बाप सुद्धा तुमच्या आरक्षणाला धक्का लावू शकत नाही। त्यामुळे हात जोडून विनंती करतो माझ्या मायबाप जनतेला, जो त्रास तुम्ही मागच्या शिवाजी आढळराव पाटलांना मताच्या रूपाने दिला तो मात्र आता उगाच कुणाचा घेऊ नका। जो माणूस स्वतःच्या गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदानासाठी गेला नाही त्याला संविधानावर बोलण्याचा अधिकार आहे का, असा सवाल करीत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशा बुचके यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर घणाघाती टीका केली। काय म्हणाले आशा बुचके तेही पाहूया। आणि त्या व्यक्तीने नारायणगाव ग्रामपंचायत निवडणूक झाली, नारायणगाव ग्रामपंचायत निवडणूक झाली, जो माणूस त्या ग्रामपंचायतीचा त्या गावातला सदस्य म्हणून आज तुमच्याकडे मत मागायला येतो त्याने मतदानाला सुद्धा आला नाही, मतदानाला सुद्धा आला नाही, त्याने स्वतःचा मताचा हक्क बजावला नाही, त्याने संविधानावर बोलावं का, बोलायचा अधिकार आहे का, मला पहिलं उत्तर द्या, आहे का अधिकार, आहे का? आणि मग जो स्वतःच्या गावात स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये जर तो मत द्यायला येऊ शकत नाही तर तुमच्या सारख्या असणाऱ्या सर्वसामान्यांना कधी न्याय देणार? आणि म्हणून यावेळी भाषण करताना आमदार अतुल बेनके यांनी खासदार कोल्हेंवर थेट टीका करणं टाळलं। आदिवासी बांधवांसाठी दैवत असलेल्या बिरसा मुंडा यांच्या स्मारकाच्या कामाची माहिती त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली। शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या कामासाठी कटिबद्ध आहे। एक सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या गावच्या विकासासाठी आम्ही सगळे एक दिलाने पुढच्या दृष्टिकोनातून काम करू। फक्त विनंती एवढी आहे की गावोगावी जाऊन सर्वांना सांगा आणि शिवाजी दादाच्या मागे उभं राहण्याचं आपण सर्वांनी प्रत्येक गावाने भरघोस मताने त्यांना निवडून द्या एवढी विनंती करतो। मी आदिवासी बांधवांना एक शब्द दिला होता आणि तुम्ही परिपूर्तीत घेतोय। मी माझ्या निवडणुकीच्या अनेक शब्द दिला होता की बिरसा मुंडांचं स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी उभा करणार। त्या स्मारकासाठी डीपीसी मधून अजित दादांनी आम्हाला भरघोस निधी दिलाय। तिथे टेंडर प्रोसेस सुद्धा झाली, वर्क ऑर्डर सुद्धा झाली। हे आचारसंहिता संपल्यानंतर शिवाजीदादा असेल, मी असेल, ताई असेल, शरददादा असेल, नजर काळेसाहेब असतील, सर्व मान्यवर मंत्र्यांचे सायनाट मंडळी आले, आम्ही सर्वजण त्याचं भूमिपूजन करून हे आदिवासी क्रांतिकारकांचं स्मारक उभं केल्याशिवाय राहणार नाही। घड्याळाच्या मागे उभं राहा, तुमच्या सर्वांच्या हक्काच्या आरक्षणाचे हक्काचं जे काही गोष्टी असतील त्याच्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहे एवढंच त्यांनी। आदिवासी बांधवांना दिलेला शब्द मी पाळलाय, घड्याळाच्या आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। नागरिकांना संबोधित करताना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली। गाव तुम्ही दत्तक घ्यायचं आणि काम मात्र आम्ही करायचं असं म्हणत कोल्हेंनी 5 वर्ष काय केलं असा सवाल आढळराव पाटलांनी यावेळी केला। खासदार निधी परत गेलेला भारताच्या लोकसभेच्या इतिहासातला पहिला खासदार म्हणजे अमोल कोल्हे अशी खरमरी टीका आढळराव पाटील यांनी यावेळी केली। काय म्हणाले शिवाजीराव आढळराव पाटील, चला पाहूया। म्हणजे हे माझ्या आदिवासी बांधवांना हे लक्षात आलं नाही की ही कामं कोण करताय।
आणि कामं करण्यासाठी काय होतं, आता काय लोकांना एक सोशल मीडिया आणि काहीतरी एक दिखावा करणारे लोक आले असते. आपल्या खासदारानं कोकण मांडव गाव दत्तक घेतलं. संसद आदर्श योजनेमध्ये काय केलं, काय परिस्थिती आहे गावामध्ये. आज लोक टाव पडतात पिण्याच्या पाण्यासाठी. गाव दत्तक घेतलं. मी माझ्या माध्यमातून माझ्या सहकार्यांना सांगितलं गेलं महिन्याभरापासून तिथं पाण्याचे टँकर चालू आहे. माझ्या संस्थेच्या माध्यमातून आज पण चालू आहे, कारण तिथं माझ्या महिला भगिनींचे पाण्यासाठी पायपीट व्हायला. दत्तगाव तुम्ही घ्यायचं, फिरवायचं तुम्ही, नाचायचं तुम्ही आणि कामं करायची. आणि काय झालं गेले 5 वर्ष लोकांनी तुम्हाला निवडून दिलं एक अपेक्षेनं की हा माणूस एक कर्णवाट आहे, दिसायला चांगला आहे, छत्रपतींची भूमिका करतोय, संभाजी महाराजांची भूमिका करतोय, चांगला आपल्याला पर्याय मिळाला. पण लोकांच्या अपेक्षा पोट ठरल्या. निवडून गेल्यानंतर जो बाबा गेला दिल्लीला तो परत आलाच नाही. कुठल्याही गावात आला नाही, कुठेही निधी टाकला नाही आणि जवळजवळ 80% निधी परत जाणारा भारताच्या लोकशाहीतील, भारताच्या लोकसभेच्या इतिहासातील हा पहिला खासदार असेल की ज्याचा 80% निधी परत गेला. पण मात्र आता बोलायला